तेजस एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आलेले LCD हे पुन्हा एकदा फोडण्यात आलेले आहेत। मात्र LCD फोडतानाची घटना CCTVत कैद झाल्याने पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, नेमकं काय घडलंय? ही जी घटना CCTV मध्ये आपण बघतोय ती आहे 10 जूनची आणि दादर आणि ठाणे या स्थानकांच्या दरम्यान घडलेली घटना आहे। एक मुलगा म्हणजे त्याचं तो जो आहे तो नंदादीप कौर या नावाचा हा मुलगा आहे आणि हा या तेजस एक्सप्रेस ट्रॅव्हल करत असताना त्याच्या सीटच्या समोर जो LCD होता तो सीटच्या समोरचा LCD हाताने तोडण्याचा प्रयत्न करत होता आणि ही घटना CCTV मध्ये कैद झाल्याच्या नंतर RPF ने याच्यावर कारवाई केली, त्याला पकडलं आणि त्याला कोर्टात सादर केलं। शेवटी काल कोर्टाने निर्णय देऊन त्याला 22,000 रुपयांचा फाईन देखील लगावलेला आहे। याच्याआधी आपल्याला माहिती आहे की LCD तोडण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या, पण हे जे LCD तोडणारे आहेत ते समोर येत होते। आता मात्र CCTVच्या आधारे या सगळ्या आरोपींचा शोध घेतला जातोय आणि एक एक करून या सगळ्या लोकांवर, या प्रवाशांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून या LCDची फी जी आहे ती वसूल करण्याचा रेल्वेने आता प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यातलंच हे पहिलं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे। अजून अशी कारवाई व्हावी अशी देखील मागणी आता होत आहे। अक्षय, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नेमकं काय घडलेलं आहे तिथे ते आपण पाहूयात। आपण बसतोय हे CCTVची दृश्य आहेत। तेजस एक्सप्रेस मधली तो व्यक्ती तिथे बसलेला आहे आणि त्याच्या पुढच्या सीटवरती मागच्या बाजूला जो LCD आहे तो तोडण्याचा आणि तो ओढण्याचा प्रयत्न तो करतोय। दृश्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय आणि याला आता पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे। त्याच्याकडून हे सगळे पैसे वसूल केले जाणार आहेत।